त्या संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा भडका उडालाय. असं पाहायला गेलं हा संपूर्ण वातावरण म्हणजे बदललंय. याच्यामध्ये अक्षरशः सगळा नागरिक होरपळून निघालाय आणि त्या होरपळून निघत असताना या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये महागाईचा भडका उडालाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आणि विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर आणि आमचे आमदार अजय चौधरी यांना काल फोन करता क्षणी हे आंदोलन आज घेतलं गेलं. आपले दोन्ही उपविभाग प्रमुख बबन गावकर असतील, गजानन चव्हाण असतील, राम सावंत, हरीश वळीकर, पराग चव्हाण, सगळ्यांनी, आप्तेकर पण आहे, सगळ्यांनी महिला म्हणून अनुपमाताई असतील, चंदनाताई असतील, आमच्या गौरीताई, त्याच्यानंतर छायाताई, चंदनाताई, सुरेखा राऊत, रुपाली, का नावं घेते? महिला आघाडी खरं इथे आता जास्तीत जास्त असायला हवी. निरोप दिले, आम्ही सुद्धा फोन केले, पण जर येणार नसतील तर ह्या गोष्टी, आज महागाईचा भडका खरा महिलांना लागलाय. महागाईची झळ प्रथम महिलांना लागते, पण त्याची झळ पहिली पुरुषांनी उचलली. अर्थात त्यांच्याही किशाला ती झळ लागते. हेमांगी वरळीकर पण आमची बघा नगरसेविका आहे म्हणून हातात पण तिने झेंडा घेतलेला आहे. म्हणजे इथे आम्ही कोण आहोत, काय आहोत पेक्षा आमच्या जनतेला याची झळ लागते. आणि जनतेसाठी रस्त्यावर येणारी जर कुठला पक्ष असेल न्याय मागण्यासाठी तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे. अर्थात एक नेहमीचं वाक्य आता पॅटर्न बनत चाललंय त्या वाक्याचं भाजपच्या बाबत, मला नाही घाबरू, मी कोणाला घाबरू. म्हणजे नुसतं किती तुम्ही काही बोला, आमच्यात कुठलाही फरक होणार नाही. थापांवर थापा मारू, अगदी वर पासून खालपर्यंत, पण आम्हाला काय पडलेली नाही. आता आपण पाहताय लाडकी बहीण 1,20,00,000 लाडक्या बहीण या महाराष्ट्रात अपात्र झालेत. त्याच्या मुंबईमध्ये 87,000 अपात्र झालेत. आणि त्यानंतर केवायसी केली नाही म्हणून 40 लाख बाहेर काढलेत. 14,000 पुरुष आणि फायदा घेतला. मग काय तुम्ही झोपा काढत होता तेव्हा? का भाषण करत होता? सरसकट सरसकट सरसकट, फक्त निवडून यायचं होतं. आता 1500 आत्ता अजूनही देत नाहीयेत. 28-29 पर्यंत म्हणतील आता 2100 देतो. सरसकट देतीलही, पण महिलांनी ठरवा किती अगतिक व्हायचं. सिलेंडर 1500 दिला आणि सिलेंडरचा 1200 वर नेला, फायदा काय? 2100 देतील आणि 2000 वर नेऊन सिलेंडर ठेवतील, फायदा काय? फायद्या तोट्यापेक्षा लोकशाही तुमच्या मताने बळकट होते, ते करणार आहात की नाही? आणि ह्या सगळ्या गोष्टीची सतत आठवण दिली पाहिजे. सगळे आपण बेजार आहोत महिला म्हणून, पक्ष म्हणून नाही. किती बेजार करण्याचा प्रयत्न केला तरी आजही आपण पाय रोवून छाती ठोक त्यांच्या समोर बघून उभे आहोत. आता अनेकांचे यायला लागले. अरविंद सावंत आपले खासदार आलेले, या भाई या. अनेकांचे साहेबांना फोन येऊ लागले. असह्य होतंय, सांगता येत नाही, दुखत कुठे येतंय. अशा लाटा बुक्क्या शाब्दिक असतील, पेपरच्या माध्यम मिळत आहे. त्यामुळे मी खरंच या सर्व शिवसैनिकांचं कौतुक करेन. इतक्या मोठ्या उलाढाली झाल्या, पण खासदारांचं पण कौतुक आहे. खासदारांवर जेव्हा आरोप करण्याचे प्रयत्न केले
आहेत. खासदारांनी सांगितलं तू मला फोडून काढीन पण मी फुटणार नाही. असे पण निष्ठावंत आपली लोक आहेत. मला विचारा अजय चौधरींच्या बाबत, पण ते पण अगदी कडवट, शेवटच्या क्षणाला काहीतरी गडबड करणारे आम्ही लोक नाही. आम्हाला एक वेळ म्हणतात ना, फायद्याच्या गोष्टीसाठी आलोच नाही. मुळात हा पक्षच गोरगरिबांचा पक्ष आहे आणि ज्या सगळ्यांनी या गोरगरिबांच्या पक्षाला आत्ता पण आपण जी बळकटी देतोय त्या जनतेच्या या सगळ्या गोष्टीवर लक्ष वेधत राहू, लक्ष वेधून घेऊ आणि येत्या लोकसभेला या सगळ्याचा जर भाईने तिथं नाही भडका त्यांच्यावर काडी लावली, एक दचकून आहे बाई, या सगळ्या गोष्टीवर खासदार म्हणून आमदार म्हणून लक्ष ठेवतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळतो. आणि म्हणूनच सेकंड पडाव येणारच आहे. त्यावेळेला आता जे चाललंय SIR वगैरे मॉपिंग, प्लीज सगळ्यांनी लक्ष करा. नाहीतर जसं पश्चिम बंगालमध्ये 1 कोटीच्या पलीकडे मतदान नाहीसे केले, मला वाटतं इथे मुंबईत नाहीशी करतील. त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या. ही सगळी आंदोलनं आपली होत राहतील, पुढेही होणार आहेत, परंतु या गोष्टीकडे डोळसपणे लोकांशी बोला. हे करून माझे 2 शब्द संपते. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.